ऐसिया संपत्ती आम्हा संसारी, भोगाची या परी काय सांगे. काम तो कामना भोगी तसे देवा, आलिंगन हेवा चरणचुंबी. शांतीच्या संयोगे निरसला ताप, दुसरे ते पाप भेदबुद्धी. तुका मने पाहे तिकडे सारखे, आपुले पारिखे निरसले. संत तुकाराम महाराज या अभंगातून सांगतात की आमच्याकडं अमाप अशी संपत्ती आहे. सामान्य माणसाकडची जी अमाप संपत्ती असते ती धन दौलत सोनं चांदी पैसा जमीन अशा प्रकारच्या संपत्तीला सामान्य माणसं ही अमाप संपत्ती गोळा करणं असं म्हणतात. परंतु संत तुकाराम महाराज या संपत्तीला संपत्ती मानत नाहीत. तर संत तुकाराम महाराज म्हणतात की आमच्याकडे अशी अमाप संपत्ती आहे आणि ही संपत्ती म्हणजे कोण, तर आमचा विठ्ठल हीच आमची संपत्ती आहे. आमच्या या विठ्ठलाचे प्रेम म्हणजेच ते आमची संपत्ती आहे आणि त्याचा आम्ही पुरेपूर उपभोग देखील घेत असतो. म्हणजेच काय, तर अनेक लोक संपत्ती कमवतात पण उपभोग त्याप्रमाणे घेत नाहीत. परंतु संत तुकाराम महाराज सांगतात की आम्ही जी संपत्ती कमावली आहे ती संपत्तीचा आम्ही त्या संपत्तीचा उपभोग देखील घेत आहोत. याचं वर्णन तरी आम्ही कसं करावं, कारण आमच्या सर्व इच्छा कामना हे देवाचेच भोग घेत आहेत. बऱ्याच लोकांना केलेल्या संपत्तीचं असलेल्या मोठेपणाचं सारखं सारखं गुणगान गावं वाटतं. अमाप संपत्ती कमवलेली आहे, अमाप पैसा आहे, गाडी आहे, बंगले आहेत, हे सारखं सारखं इतरांना सांगावं वाटतं. परंतु अशा संपत्तीचं वर्णन आपण कधी कसं करावं की ही आमची संपत्ती म्हणजे देवाची आहे असं संत तुकाराम महाराज सांगतात. म्हणजे मनाचा मोठेपणा जो असतो तो संतांच्या ठायी असतो हाच इथं दिसून येतो. आम्ही त्या विठ्ठलाला आलिंगन देतो, त्याच्या चरणाचे चुंबन घेतो, त्याच्या चरणाची सेवा करतो आणि तेच चरण आमच्या जवळ आहेत. आमचा विठ्ठल आम्हाला कधीच दूर नाही, तोच आमच्याशी आहे, आमच्यासोबत आहे. हीच भावना आणि हीच मनोकामना संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामधून सांगतात. आता आमची वृत्ती शांत झालेली आहे, आम्ही कोणत्याही गोष्टीसाठी हपापलेलो नाहीत आणि त्यामुळंच आमचा सर्व ताप मनस्ताप निरसला आहे. आम्ही आता शुद्ध अंतःकरणाचे आणि मनाचे आहोत. आता आम्हाला दुसऱ्या कोणत्याच गोष्टीची भेदबुद्धी उरली नाही. आमचं ते देखील भेदभाव संपलेला आहे. केवळ त्या विठ्ठलाचं नामस्मरण, त्याची चरणसेवा हेच आमच्यासाठी फार मोठं आहे. या पुढे जाऊन संत तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही जिकडं पाहू तिकडं आम्हाला विठ्ठलच दिसतो आहे. त्यामुळं आता आम्हाला आमचं परक किंवा आपलं लोकाचं हा भेदच राहिला नाही. हे सर्व भेदभाव आमचे पूर्णपणे नष्ट झालेले आहेत आणि विठ्ठलरूपी प्रेम आणि त्याचाच आम्हाला सहवास हेच आमच्यासाठी आता सर्वतोपरी संपत्ती आहे. आपण जी संपत्ती कमवतो त्याचा खूप उदो करतो, परंतु ही संपत्ती किती काळ टिकणारी असते, खरंच मनाला आनंद देते का सुख देते, ह्याच गोष्टीचा आपण विचार करायला हवा. संतांच्या ठायी असलेला मोठेपणा याचा देखील आपण आत्मसात करून देवाची भक्ती करून ही संपत्ती कमवावी, तरच आपल्या आयुष्याचं कल्याण आहे. जय जय रामकृष्ण हरी.